सो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे गोव्याच्या डे 5 मध्ये. तर आता आम्ही सर्व चेकआउट करायच्या तयारीत आहेत. सर्व तयारी वगैरे झालेली आहे आणि आता एकच गाणं आठवलंय. कुठलं? सासरला आली रूमला सोडायची वेळ झाली. बघू शकता बहीण नाही बाबा सासरला आली म्हणतो. तर बघू शकता सर्व तसं ठेवलेलं आहे. तर आपण जाऊया आता. सध्या तरी आपलं आता प्लॅनिंग आहे साऊथ गोवा. तरी त्यात आपण बसने जाऊ म्हणजे कमीत कमी आणि तिथंच आम्ही. चला नाहली बहीण बाहेरची साडी. त्यांना सर्व चेक करतोय कुठं काय राहिलंय का नाही लास्ट त्याचं. तर सर्व चेकआउट करायचे ना. आता सर्व चेक करतोय का काय काय राहिलंय. तर काय नाही आता सर्व हे चादर कोणचे सर्व आता खाली झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय. ठीक आहे चलो मॅम चलते. दुआ में याद रखना. चलो चलते दुआ में याद रखना. मित्रांनो आता आम्ही जाता जाता प्रत्येक वस्तू वगैरे इकडे दुकानाला व्हिजिट देतो काय काय घ्यायचे का नाही. तर बघूया इकडे काय घ्यायचे की नाही. विचारू प्राईज वगैरे काय काय घ्यायचे कोणाला. ते एकेकाला घेत जाऊ. आणि काजू पण घ्यायचे आहेत. बघायला आलो नाही काजू नाही घेतलं काय फायदा. तर काजू घ्यायचे. तर आपण आता बघूया काय घेतं का नाही इकडे. आणि मग पुढच्या दुकानात जाऊया. असं विचारत जाऊया. विचारलं काय घ्यायचे. चड्डी घ्यायची गोव्याची. मला नाही लहान मुलांना घ्यायची. हा तेच लहान मुलं गोव्याची चड्डी घ्यायची. ती पण आनंदात राहतील रे. कॉम्बो किती वर्षाचं आहे. तर आता आम्ही चालू आहे मापसा बस स्टॉपला. तर बस आम्हाला भेटलेली आहे मापसाची. अशी कलंगूटवरून जाईल ती मापसाला. आणि आम्ही आता घेऊन चाललेलो सर्व बॅग आणि लगेज. तर सर्व बसलेली आहेत. तर जाऊया आपण धक्का खाईत मापसाला. धोका नाही रे धक्का. आम्ही आता त्या बसमध्ये उतरून पणजीच्या बसमध्ये चढलेलो आहे. आणि फुल गोंगाट आहे. आवाज वगैरे डीजे वगैरे चालू केलाय. आणि आता आम्हाला जायचं आहे साऊथ गोवा. म्हणजे तिकडे बीच वगैरे तिकडे काय स्पॉट असेल ते बघूया. आता सध्या आम्ही बसमध्ये बसलेलो आहे. बघू शकता गाणं मस्त लावलेत. जाऊया असं व्ह्यू घेत. गार्डन इकडूच आहे ना. इकडूच आहे ना माहिती आहे. इकडे पण नाईट पार्टी होते. बघितलं असं काय व्ह्यू आहे. तर चाललं आम्ही व्ह्यू घेत. तुम्हाला आता नक्कीच दाखवेल 2 दिवस नाईट एकदम खतरा करू काहीतरी. इथला कसा व्ह्यू बघा. ही सर्व मोठी एक क्रूज आहे. आणि ती या बोटवरून सोडली जाते. जवळच बोट आहे दिसत नसेल तरी ते बोट आहे. तिथनं क्रूजवरच्या बोटला सोडली जाते. मग तिथे आपले एन्जॉय करू शकता. मित्रांनो आता आपण उतरलेलो आहेत. म्हणजे आम्ही पणजी बस स्टॉपवरती उतरलेलो आहे. आणि बघू शकता सर्व मेंबर आपले चाललेले आहेत. आता बघूया आपण पोलवाला जाऊया. पॅरालायलिंग काय ते काय असतं रे. टीम मॅनेजमेंट टीम मीटिंग. तर बघूया कुठे. इकडे लिहिलं आहे एंट्री साऊथ गोवा बसेस. म्हणजे आता आपण चालायचं साऊथ गोव्याला. तर मित्रांनो बस निघाली आहे मडगावला जायला. तर आपण निघालोय आता मडगावला. तर आपण मध्ये तर उतरूया. जिथे आपल्याला जायचं तिकडे उतरूया आपण. मस्त हवा खात चाललोय. मस्त आहे आपली पब्लिक. आणि धक्का खाल्ला. बस मध्ये पण नीट बसत नाही. ते जाईल तिकडे आपली तिकडे गावकडचीच या रूम ऑफ बघा. बस आपल्या बापाची आहे का तरी पण बघ असा पुढं बघा रक्षण जाईल. सुधराची नाही.
आधीच रे करण तुझ्यासाठी करण तुझ्यासाठी त्याच्यामध्ये अनविजिबल बिस्किट आहेत दोन होत. मित्रांनो या बिस्किटवर दिलेलं आहे गॅरंटेड 100 रुपये कॅशबॅक आणि 20 रुपये गॅरंटेड आहे आणि अप टू 100 रुपये. तर ते आम्ही स्कॅन करायला लावलं ते पण सोडा तर व्यवस्थित त्याला कोड सांगतो आणि यांच्या वेबसाईटला आम्ही टाकतोय. होईल का मित्रांनो? काय होणार 100%. मित्रांनो आम्ही जे युनिक कोड वगैरे ते बिस्किटाचे ते सर्च करीत होतो त्याचं सक्सेसफुल भेटलं. 100 रुपये कॅशबॅक भेटला आम्हाला आणि ते बिस्किट पुढे होते 100 रुपयाचे. 50-50चे 2 घेतलेले 100-100चे 2 कॅशबॅक भेटले 200 रुपये भेटले. त्याचा आम्ही काहीतरी खाऊ कमिटीच्या तर्फे आणि कमिटीचं नाव दिलं त्याला. तर सक्सेस झाले ना. हिप हिप हुर्रे मोरया मोरया. कमिटीचं नाव दिलं का पैशाला पर्सनल सॉरी. तर मित्रांनो आता सर्व चाललेले आहेत सर्व त्यांचं लगेज घेऊन म्हणजेच की सामान लॉर्ना. तर ती चाललेले आता घेऊन आम्ही आता आलेलो मडगाव स्टेशनला मडगाव बस स्टॉपला. इथनं आपण जायचं आहे. आपण बघूया बीचच्या किनारे कोणतं मस्त एक राहायला रूम भेटतंय मग तिकडे घेऊया. सध्याच्या आपण बस शोधतोय कुठे जाणार आहेत. तर कोलवा बीचला जायचंय तिकडेच बघूया सर्व काही तरी. तर आता बस आपली इकडे आहे. इथनं आपण जाऊया चढूया बसमध्ये. चला चला बडाबड बडाबड बडा आ जाओ. किसका बस सामान बचे गे रे. अरे भाई वीडियो मेरे यूट्यूब पर है रे. चल. तर मित्रांनो फुल दमून वगैरे प्रवास करून आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे कोलवा बीचला आणि आता बॅगा घेऊन चाललो आता रूम शोधायला. तर बघू शकता इकडे गाड्यांची पार्किंग. इकडे भरपूरच गाड्या आहेत पण ते जास्त कोलवा बीचला गर्दी वाटते. तर आपण जाऊया पुढे असेच गवसत रूम वगैरे तसं बागायला गेलं तर तसे जाऊया. चला. डब्लू बाय ना किती करोड लपवलं रे? 10 करोड ते चांदी दिलेली आहे. डब्लू स्वतः कुठल्या डब्लूच्या खाली 10 करोड लपवलेले आहेत. बघू भेटला तर भेटला तिथे गेला. आता सध्या रूम गवसतोय ना. हाय रे नींद उडी जाय रे. सगळं पार्किंग वगैरे एरिया. तर चप्पल झाली बदली प्रवासामध्ये. चावाट पोरे फक्त नंबर जागा चपली. तर मित्रांनो आता आम्ही खायला आलेले आहेत. तर काल फक्त व्हेज खाल्लेलं दत्त जयंती होती म्हणून. आता आपण नॉनव्हेज मागूया. सध्या तरी आपण आता सिटिंग अरेंजमेंटमध्ये बसूया नंतर आपली ऑर्डर देऊया काय आहे ती. तर मित्रांनो आता ऑर्डर आलेली आहे सर्वांची आणि खायला पण सुरुवात झालेली आहे. अर्धी ऑर्डर संपलेली पण आहे बघू शकता. मित्रांनो संकेत मागले चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी थाली कोलंबी फ्राय कोलंबी मसाला. तर आपली सगळ्यांची ऑर्डर आलेली आहे. ऑर्डर खाऊन घेऊ म्हणजे ऑर्डर नाही खाऊन घ्यायचं जेवण करून घेऊ. जे मागवलं ते खाऊन घेऊ. मग झाल्यानंतर आपण भेटू बाहेर रूम शोधूया उन्हात. चुकतो बघ कसा हटके पण काय चुकतो बघ कसा हटके पण काय. तर मित्रांनो आता तिकडे नाही भेटला आम्हाला इकडे. तर या साईडला चाललो आम्ही क्रॉस करून. या साईडला इकडे आहेत रूम अवेलेबल आणि आपली गाडी फाकते कारण की खूप माती आहे इकडे. आणि समोरच मस्तपैकी रूम वगैरे आहेत. तर विचारपूस करूया आपण काय काय होतंय कसं काय होतंय. तुम्ही फक्त कंटिन्यू राहा आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन पण समजून जाईल आणि गोवाला कसं एन्जॉयमेंट केलं आम्ही ते पण समजून जाईल. मग चला पुढे. इकडे आम्ही विचारलंय तर आम्ही पुढे चाललोय आता सध्या विचारत कारण की कुठे भेटतच नाही ना. म्हणजे सध्या तरी इकडे रूम फुल आहेत वाटते. तर आपल्याला भेटेल 100% भेटेल पण थोडंसं शोध घ्यायला लागेल.
तर आपण सध्या तरी शोध घेऊया, कुठे कुठे विचारत जाऊया. बघा इकडे एक आहे, असं विचारत जाऊया. नंतर पुढे सगळं सर्व दाखव तुम्हाला. इकडे इथे विचारू. तर रूम दाखवायला आता गाडीमध्ये आलो आम्ही. तर दादा आलेत रूम दाखवायला. तर मस्त गाडीमध्ये बसून आलो रूम दाखवायला. आपलीच हवा. तर जाऊया पुढे, सर्व विचारूया आणि तुम्हाला सांगूया. चला, आम्ही 4 जण आणि मी 5 जण आलो आहेत. बाकी सर्वांना तिकडे थांबवले. हे बघा, आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे. रूम बघायला प्रत्येक ठिकाणी फिरतोय आम्ही. तर बघू शकता. इससे और सस्ता तुम्हारे को किधर मिलेगा नहीं है. नजदीक, थोड़ा सा नजदीक है ना. वो अभी रास्ता दिखा है ना. हाँ तो वो ये देख इधर से जाता है रास्ता. अच्छा, यहाँ से जाता है. हाँ, ये एक साइड से रास्ता जाता है. तर आपण गाडीमधून उतरूया, परत रूम बघूया दुसरं. जे आवडलं ते बुक, नाहीतर ला. रस्ता जातो होतं बीचच्या कडेला. चला पुढे जाऊया. तो गाड़ी लेके घुमा रहा था, वही ओनर है. मैं कौन है? उधर रहता है क्या? अभी 2,200 एक्स्ट्रा देना पड़ेगा और 300 200 बाद में. अरे पूरा पेमेंट कर दो. टिकट को क्या है, इशू क्या है? मतलब मैं तेरा डालो लेके चला जाऊंगा. नहीं, मैं इधर का चादर लेके जाएगा. वो फिर क्या है अपना वो तकिया वो लेके चला जाएगा. 300 में दे रहा हूँ, लेकिन नहीं देना है तो फिर नहीं ला के दूंगा ना. आपको नहीं झंझट नहीं पड़ेगा. नहीं दे तो तर मित्रांनो, आता आम्ही निघलो बीचवरती जायला. रूम वगैरे भेटलेले आहे. पण काय फायदा माहिती आहे का, काही येऊ पण नका तुम्ही, त्याला सांगतो. कारण की गोवामध्ये ना असं डेव्हलप झालेलं नाही वाटतंय. हा गोवा, साऊथ गोवा, नॉर्थ गोवा फुल मचवत आहे. पण इकडे अजून डेव्हलप नाही. कारण की बघा ना, आम्ही आलो, आम्हाला रूप शोधायलाच 1 तास गेला. जे तिकडे जातात 3 इकडे जातात, 3 इकडे जातात, असं तर तेव्हा भेटला रूम. आणि बघा ना, इकडे सर्व असंच हॉटेल वगैरे. आणि तिकडे गेलं की डान्सिंग वगैरे होतं. इकडे बघूया आता आपण काजू वगैरे मार्केटला कसं आहेत. तर इथं बघा काही असं वाटत नाही ना का, असं वाटतं गावाकडे चालू आहे. फक्त पार्किंग आहे मोठी मोठी, त्यामुळे असं वाटतं. आणि बीच जवळ आहे, त्यामुळे जरा पब्लिक फुल येते इकडे. तर मजा नाही येत. पण अरे मूड ऑफ झाला माझा काय सगळ्यांचा मूड ऑफ झाला. पण इकडे बीच वगैरे मस्त प्लेस आहे, सुंदर सुंदर, त्यामुळे मजा येईल जराशी. चला पुढे. वाटलं नव्हतं का गोव्यामध्ये पण लाईट जाते. बघू शकता. जय श्रीराम. ऐक ना, गोव्यामध्ये पण लाईट जाते, मला माहित नव्हतं रे यार. लाईट सगळं गेलेली आहे. डायरेक्ट लाईट गेलेली म्हणजे ना, एकीकडे एक रेस्टॉरंटला नाहीतर एक रूमला, कुठल्याच रूमला अशी लाईट नाही. बघू. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो इकडे आता कोलवा बीचला. तो कोलवा बीचला बघू शकता किती पब्लिक आहे. पण शांत आहे का, एकदम शांत. थोडंसं फक्त गाण्याचा आवाज असेल आणि बागाला असतं नाही, ढुचूक डांचूक ढुचूक डांचूक. तर मित्रांनो, सर्व अपसेट आहेत जरासं. तर इकडे चिल करते बीचवरती. नाराज झाले. एक कारागिरी चालू आहे. शेंड्या शेंड्या शेंड्या. मला आवडला नव्हता ना. नका टाक. आय लव्ह गोवा. आय डोंट लाईक साऊथ गोवा. आय लाईक नॉर्थ गोवा. साऊथला येऊ नको. बीचवरती येऊन काय उद्योग नाही. तर आम्ही घुशी काढायला लागलं. घुशी लय लांब होले. घुसदा को दाम घुशी भेटली का एवढा हात घालता. विशाल काय भेटलं बघ. तर मित्रांनो, आम्ही एक्सप्रेस वे बनवलेला आहे, म्हणजे अंडरग्राउंड होता. काय ते होते याला, बोगदा. त्याच्यामध्ये जे खडक होतं त्याला आम्ही पार करून बोगदा एक्सप्रेस बनवलं. तिथं डायरेक्ट कर्जत गाडी इथं घुसलो का डायरेक्ट कर्जतला निघाल जाऊ. कुठला कोलवा बीच डायरेक्ट कर्जतला. तिकीट काढायचे असेल तर ऑनलाईन बुकिंग नंबर घ्या 50 55 520 512. ओके, थँक्यू. पिरामिड
पिरामिड बघण्यासाठी फीज आहे 50 रुपये पर पर्सन आणि लोक इजिप्तला जातात, तुम्ही इथं बघू शकता. आणि चालले आर्टिस्ट जुन्या काळातील, तरी ही बघासाठी 1000 रुपये पर पर्सन आहे. तर हा पिरामिड आहे. पिरामिड मधून मम्मी बाहेर काढलेली आहे, जी बघण्यासाठी दोन्ही कॉम्बो केले तर 1200 रुपये पर पर्सन आहे. आणि जर ओनली ओन केले तर यो 400 आणि यो 1500 कॉम्बो तुम्हाला परवडेल. तर मित्रांनो इकडे ख्रिश्चन लोकांचं लग्न आहे बघा, कशा बघायला लावतात. जेवायला आहे का? जेवायला नाही. चला इथनं जाऊया आपण आता. कसं संगीत लावलंय बघा. इकडे आपले गावतात ना शुभ मंगल सावधान. मित्रांनो नितेश भाईने घेतलेला आहे काजू, आम्हाला नाही परवडलं. चल नको दाखवू, चोरून खाईल मी नाही तर. चल हल्ला बोल, दुकान दिख गया है. डील करेगा ना फाइनल? सिर्फ पचको नहीं काय सीधा चुपचाप रहेगा. हाताची घडी तोंडावर बोट. टेस्ट करके देख रहे बंदा हमारा. तर मित्रांनो डील काय झाली नाही, काजू काय घेतला नाही. परत उद्या नवीन ड्रेसिंग करून येऊ, उद्या परत घेऊ काजू. परत तिकडे जाऊ, ड्रेसिंग वगैरे चेंज करून समजणार नाही दिला का कोण आलाय कसं आहे. परत आपले प्राईज वगैरे भेटली तर कचकन डील करून लगेच 10-20 किलो त्याची आपल्या पोचली भेटू जाऊ डायरेक्ट घरी. आता आम्ही आलोय कुठला नॉर्थ गोवा नाही, साऊथ गोवा. साऊथ गोवाचं मार्केट फिरायला. तर एक आय लव्ह गोवाची टी शर्ट घेतले. तर ती सध्या तरी आम्हाला एक मित्राला आमची 150 रुपये पडलेली, तर आता मला 200ला पडली. जाऊ द्या, इकडे जाईल तिकडेच रुबाबातच राहणार. हे आईस्क्रीमची दुकान, आईस्क्रीमची गाडी चालवायला घेतली. ए लिफ्ट दिली का त्यांनी? उतर. 850 kg. क्या बोलो 10 लोग हैं. हर बंदा तो 1-2 kg लेगा. अगर तुम ठीक बोला तो मसाला काजू भी लेगा और भी लेगा. ऐसा रेट बताओ जो हमें परवड दो. परवडायला पाहिजे आम्हाला, परवडला पाहिजे. तर मित्रांनो आता आमची पब्लिक बाहेर निघलेली, म्हणजे आपली पब्लिक बाहेर निघलेली आता जेवणासाठी. वाजलेले आहेत आता 9-9:30 झालेले असते आसपास. आणि बघू शकता साऊथ गोव्याला काहीच नाही असं सीन. तिकडे असतं ना तिकडं काय ते असं चालू असतं डान्स वगैरे, काय तिकडे असं डान्स वगैरे चालू असतं. तर इकडे तर काय नाही, इकडे शांत आहे, पीसफुल गोवा, पिन ड्रॉप सायलेंट. तर बाबाला पापलेट फ्राय खायची इच्छा आलेली, तर पापलेट फ्राय मागवलेलं आहे. तर सर्व टेस्टिंग करतायत. आज मागवायला पापलेट फ्राय सध्या ते टेस्टिंग करूया, पटापट खाऊन घेऊया. मित्रांनो मोहितने मागवलेला फ्राय राईस आणि पापलेट बघा कसं पापलेट आहेत, एकदम हटके. तर पापलेट फ्राय खाऊया आणि नंतर आपल्याला बागडा फ्राय पण खायचे. प्रॉन्स खायची इच्छा झाली तर प्रॉन्स खाऊ, पण आज लास्ट नाईट आहे वहीच खायची. तर मित्रांनो इथेच उद्या येऊया काजू घ्यायला, ड्रेसिंग वगैरे काय वगैरे बदलून. आणि आता आम्ही चालू आहे आता रूमवरती, जेवण वगैरे करून झालंय. बघू शकता ते चिंबोरी भेटलेली आहे. चिंबोरीच आहे ना, खारी चिंबोरी. मग त्याला दाखवले पप्पी, पप्पानी तुला मारली का काय ग? तुला सोडली? बोल आलू के चालू बेटा कहा गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लत मारी हग रहे थे. मित्रांनी आणले आईस्क्रीम. आता जाऊया आपण फुकट खायला. तुम्ही कुठे आणलं ते इकडे? कोण आहे? आम्ही दिला आम्हाला द्यायला काय पहिले पैसे पे करा. पैसे पे
哎呦我的妈！